विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अकाउंटिंग स्टँडर्ड या आपल्या बीकॉम थर्ड इयरच्या फर्स्ट युनिटवर MCQच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. त्यावर निश्चितच अकाउंटिंग स्टँडर्डच्या बाबतीमध्ये इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड, इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड यावर आपण निश्चितच सविस्तर अशी चर्चा या MCQच्या माध्यमातून करणार आहोत. सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की या MCQ मध्ये सर्वच अकाउंटिंग स्टँडर्डच्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये निश्चितच आपल्यासोबत सविस्तर चर्चा केलेली आहे. तर सुरुवातीला आपण एक जनरल उदाहरण म्हणून एक MCQ आपल्यासमोर चर्चेला घेत आहे. त्यामध्ये which accounting standard is applicable for valuation of inventories, म्हणजेच इन्व्हेंटरीच्या मूल्यांकनासाठी कोणते अकाउंटिंग मानक लागू आहे. मग यावर आपण तुम्हाला आपल्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत. ए, बी, सी, डी अशा 4 पर्यायामध्ये ए मध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट, बी मध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड 2, सी मध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड 3 आणि डी मध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड 4. मग निश्चितच इन्व्हेंटरीच्या मूल्यांकनासाठी अकाउंटिंग स्टँडर्ड 2 हे अकाउंटिंग मानक, अकाउंटिंग स्टँडर्ड लागू आहे. यासोबतच दुसरं उदाहरण चर्चेला घेत असताना हाऊ मेनी स्टँडर्ड्स आर इश्यूड बाय ICAI विच आर मॅनिटरी, अनिवार्य असलेल्या ICAI कडून किती मानक जारी केले जातात. निश्चितच याही ठिकाणी आपल्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत, जसे की ए, बी, सी, डी. ए समोर 28 मानके, बी मध्ये 32, सी समोर 10 आणि डी हा पर्याय नन ऑफ दीज अशा पद्धतीने आपल्यासमोर ते ठेवलेलं आहे. मग यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर अनिवार्य असलेल्या ICAI यांच्याकडून निश्चितच 32 मानके जारी केली जातात. त्यानंतर तिसरं उदाहरण, विच अकाउंटिंग स्टँडर्ड इज ॲप्लिकेबल फॉर फिक्स्ड ॲसेट्स, विच अकाउंटिंग स्टँडर्ड इज ॲप्लिकेबल फॉर फिक्स्ड ॲसेट्स. स्थिर मालमत्तांसाठी कोणते लेखा मानक लागू आहे. याही ठिकाणी आपल्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत, ए, बी, सी, डी. अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट, अकाउंटिंग स्टँडर्ड 10, अकाउंटिंग स्टँडर्ड 19 आणि अकाउंटिंग स्टँडर्ड 18. मग यामध्ये बी हा पर्याय अकाउंटिंग स्टँडर्ड 10 हा आपण निवडतो. याचं उत्तर अकाउंटिंग स्टँडर्ड 10 आहे. यासोबतच दुसरा मुद्दा चर्चेला घेत असताना पुढील MCQ चर्चेला घेत असताना विच अकाउंटिंग स्टँडर्ड इज ॲप्लिकेबल फॉर इंटँजिबल ॲसेट्स, अमूर्त मालमत्तांसाठी कोणते लेखा मानक लागू आहे. याही ठिकाणी आपल्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत. या 4 पर्यायामध्ये ए, बी, सी, डी अशा स्वरूपातील पर्याय आहेत. अकाउंटिंग स्टँडर्ड 10, अकाउंटिंग स्टँडर्ड 6, अकाउंटिंग स्टँडर्ड 26 आणि अकाउंटिंग स्टँडर्ड 3. मग यापैकी आपला आन्सर अमूर्त मालमत्तांसाठी अकाउंटिंग स्टँडर्ड 26 हे अकाउंटिंग स्टँडर्ड लागू आहे. यासोबतच पुढील 5वं MCQ आपल्यासमोर चर्चेला घेत असतात
which accounting standard is applicable for depreciation accounting? Which accounting standard is applicable for depreciation accounting? अवमूल्यन लेखासाठी, घसारा लेखासाठी कोणत्या पद्धतीचा लेखा मानक लागू आहे? याही ठिकाणी आपल्या समोर चार पर्याय दिलेले आहेत. ए बी सी डी च्या स्वरूपामध्ये. ए मध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड 6, बी मध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड 9, सी मध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट आणि डी अकाउंटिंग स्टँडर्ड 3. मग अशा पद्धतीनं ही चार पर्याय दिलेली असताना यामध्ये घसारा लेखासाठी निश्चितच अकाउंटिंग स्टँडर्ड 6 हे अकाउंटिंग स्टँडर्ड लागू करण्यात आलेलं आहे. यासोबतच which accounting standard is applicable for revenue recognition? महसूल मान्यतेसाठी कोणते लेखा मानक लागू आहे? रेव्हेन्यू रिकग्नायझेशन, महसूल मान्यता यासाठी कोणतं मानक लागू आहे? त्याहीसाठी आपल्याला चार पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. त्यामध्ये ए मध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड 9, बी मध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड 10, सी मध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड 3 आणि डी मध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड 23. मग यामध्ये या पर्यायापैकी निश्चितच अकाउंटिंग स्टँडर्ड 9 हा ए हा पर्याय यावरील आन्सर आहे. त्यासोबतच एमसीक्यूचं 7वं उदाहरण पाहत असताना which accounting standard is applicable for cash flow statement? कॅश फ्लो स्टेटमेंट साठी कोणते अकाउंटिंग मानक लागू आहे? याही ठिकाणी चार पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. ए बी सी डी च्या स्वरूपामध्ये. ए अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट, अकाउंटिंग स्टँडर्ड 10, अकाउंटिंग स्टँडर्ड 19 आणि अकाउंटिंग स्टँडर्ड 3. मग अशा स्वरूपामध्ये ए बी सी डी या पर्यायापैकी या ठिकाणी कॅश फ्लो स्टेटमेंट साठी अकाउंटिंग स्टँडर्ड 3 हा मानक अकाउंटिंग स्टँडर्ड लागू आहे. मग या ठिकाणी डी हा पर्याय त्याचा आन्सर असेल. त्यानंतर which accounting standard is applicable for contingencies and events occurring after the balance sheet date? ताळेबंदाच्या तारखेनंतर होणाऱ्या आपत्कालीन परिस्थिती आणि घटनांसाठी निश्चितच कोणतं अकाउंटिंग मानक लागू केलेलं आहे? त्यासाठी आपल्यासमोर पर्याय ठेवले आहेत. चार पर्यायापैकी ए अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट, अकाउंटिंग स्टँडर्ड 10, अकाउंटिंग स्टँडर्ड 4 आणि बी या ऑप्शन मध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड 18. मग या सर्व पर्यायापैकी निश्चितच बॅलन्स शीटच्या तारखेनंतर होणाऱ्या काही आपत्कालीन परिस्थिती आणि घटनांसाठी निश्चितच अकाउंटिंग स्टँडर्ड 4 हा अकाउंटिंग स्टँडर्ड मानक ठेवलेला आहे. त्यासोबतच त्याच्यानंतर which accounting standard is applicable for impairment of assets? मालमत्तेच्या कमजोरीसाठी कोणते अकाउंटिंग मानक लागू आहे? त्यामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट, अकाउंटिंग स्टँडर्ड 10, अकाउंटिंग स्टँडर्ड 19 आणि अकाउंटिंग स्टँडर्ड 28. या ए बी सी डी या पर्यायापैकी निश्चितच डी हा पर्याय अकाउंटिंग स्टँडर्ड 28 हे अकाउंटिंग मानक या अकाउंटिंग स्टँडर्ड इम्पायरमेंट ऑफ ऍसेट साठी लागू आहे. यासोबतच 10व्या क्रमांकाचे एमसीक्यू चर्चा करत असताना which accounting standard is withdraw and include in accounting standard 26? कोणते लेखा मानक मागे घेतले आणि अकाउंटिंग स्टँडर्ड 26 मध्ये
समाविष्ट केलेले आहे. अकाउंटिंग मानक कोणतं विड्रॉ केलं आहे आणि त्या ठिकाणी अकाउंटिंग स्टँडर्ड 26 समाविष्ट केलेला आहे. मग यालाही आपल्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत, ए बी सी डी. अकाउंटिंग स्टँडर्ड 3, अकाउंटिंग स्टँडर्ड 8, अकाउंटिंग स्टँडर्ड 23 आणि चौथा पर्याय नन ऑफ दीज. मग ही सर्व पर्याय आपल्यासमोर ठेवलेली असतात. यासाठी बी हा पर्याय अकाउंटिंग स्टँडर्ड 8 हे याचं आन्सर आपल्याला सांगता येईल. यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड ऑफ इंडिया was established in the year. अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली हे सांगण्यासाठी निश्चितच आपल्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत. ए 1970, बी 1972, सी 1973 and D 1977. मग याचा आन्सर अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड ऑफ इंडिया was established in the 1977. त्यासोबतच अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड ऑफ इंडिया was set up by the Accounting Standard Board of India was set up by ICAI, Institute of Chartered Accounts of India. त्यासोबतच how many mandatory accounting standards are there in India 2020. या ठिकाणी ए बी सी डी यामध्ये अकाउंटिंग मानकांची संख्या दिलेली आहे. 2020 मध्ये अकाउंटिंग मानक ए मध्ये 29, बी मध्ये 32, सी मध्ये 41 आणि डी मध्ये 112. मग या ठिकाणी आन्सर याचं ए मध्ये 29 अकाउंटिंग स्टँडर्ड्स या ठिकाणी 2020 मध्ये. मग which one of the following accounting standard in not mandatory? त्याला ए पर्याय दिला अकाउंटिंग स्टँडर्ड 30 फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स रिकग्नायझेशन अँड मेजरमेंट्स. बी या पर्यायामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड 31 फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स अँड प्रेझेंटेशन्स. सी या पर्यायामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड 32 फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स डिस्क्लोजर्स. वरील ही तिन्ही आन्सर बरोबर असल्या कारणाने बी हा पर्याय ऑल ऑफ द अबव या ठिकाणी बी हा पर्यायाचा आन्सर आहे. यासोबतच व्हॉट इज द एम ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड इन इंडिया? अकाउंटिंग स्टँडर्डचं एम काय आहे भारतीय अकाउंटिंग स्टँडर्ड? ए बी सी डी अशी 4 पर्याय आपल्या समोर ठेवलेले आहेत. टू मेक फायनान्शियल स्टेटमेंट मोर कम्फर्टेबल. बी या पर्यायामध्ये टू इन्शुअर युनिफॉर्मिटी इन अकाउंटिंग पॉलिसीज. सी मध्ये टू गाइड द जजमेंट ऑफ प्रोफेशनल अकाउंटिंग. अँड लास्ट बी मध्ये ऑल ऑफ द अबव. म्हणजे वरील तिन्ही उत्तर ह्या अकाउंटची एम्स दर्शित असल्यामुळे बी हा पर्याय ऑल ऑफ द अबव आणि निश्चितच याचा आन्सर आहे. त्यासोबतच ॲज पर इंडियन GAAP फायनान्शियल स्टेटमेंट आर प्रेझेंटेड ॲट पर्याय आहे मार्केट व्हॅल्यू. बी मध्ये फेअर व्हॅल्यू, सी मध्ये कॉस्ट आणि डी मध्ये नन ऑफ द अबव. यासाठी ॲज पर इंडियन या फायनान्शियल स्टेटमेंट आर प्रेझेंटेड ॲट
फेअर व्हॅल्यू हे डी हा पर्याय या ठिकाणी याचं आन्सर असेल. यासोबतच which one of the following is not consideration in selection of accounting policies. या ठिकाणी आपल्यासमोर जी पर्याय दिलेले आहे त्या पर्यायापैकी डी हे उत्तर फुल डिस्क्लोजर हे या 7व्या एमसीक्यूचं आन्सर आहे. त्यासोबतच which one of the following is a fundamental accounting assumption. या ठिकाणी 4 पर्याय आपल्यासमोर ठेवले आहेत. गोइंग कन्सर्न कन्सेप्ट ए मध्ये, बी मध्ये ॲक्युरल कन्सेप्ट, सी मध्ये कन्सिस्टन्सी कन्सेप्ट आणि डी मध्ये ऑल ऑफ द अबव. या ठिकाणी which one of the following is fundamental accounting assumption, याचा आन्सर आहे डी ऑल ऑफ द अबव. ठीक आहे, हायलाइट केलेला आहे. त्यासोबतच नेक्स्ट दुसरा एमसीक्यू, टोटल नंबर ऑफ IFRS इज. या ठिकाणी ए बी सी डी या बहुपर्यायापैकी IFRS किती नंबर आहे? या ठिकाणी ए मध्ये 15, बी मध्ये 16, सी मध्ये 17 आणि डी मध्ये 18 नंबर आहे. त्यापैकी टोटल IFRS नंबर इज 17. सी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड IASB was established in the year. IASB ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? त्यासाठी आपल्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत. ए मध्ये 1977, बी मध्ये 2001, सी मध्ये 2030 आणि डी मध्ये 2019. यामध्ये निश्चितच डी हा पर्याय 2001 मध्ये IASB इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्डची स्थापना झालेली आहे. त्यासोबतच हाऊ मेनी इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड आर देअर इन इंडिया 2020. हाऊ मेनी इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड आर देअर इन इंडिया 2020. या ठिकाणी ए 29, बी 32, सी 41 आणि डी 70. 2020 मध्ये इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड ही 41 होती. म्हणून सी हा पर्याय या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. यासोबतच द अकाउंटिंग स्टँडर्ड आर मॅन्डेटरी फॉर ए सोल ट्रेडर्स, बी फॉर, सी कंपनीज आणि डी सोसायटी. पण निश्चितच त्याचा आन्सर द अकाउंटिंग स्टँडर्ड आर मॅन्डेटरी फॉर कंपनीज. या ठिकाणी त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. स्ट्रक्चर ऑफ अकाउंटिंग प्रिन्सिपल्स इन्क्लूड ए बी सी डी हे पर्याय आपल्यासमोर दिलेले आहेत. या अकाउंटिंग स्ट्रक्चर मध्ये त्याची प्रिन्सिपल्स इन्क्लूड आहेत. अकाउंटिंग कन्सेप्ट, अकाउंटिंग कन्व्हर्शन्स, फंडामेंटल अझम्पशन्स अँड डी हा पर्याय ऑल ऑफ द अबव. हा डी हा पर्याय हायलाइट केलेला आहे. ऑल ऑफ द अबव याचं या ठिकाणी आन्सर आहे. थँक्यू.